तर लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पैशांसंदर्भात. तर पैसे कधी येणार आणि कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आणि कोणत्या महिलेला पैसे येणार आणि त्यातील त्यात सर्वात मोठी बातमी म्हणजे 3,000 रुपये. 3,000 रुपये कोणत्या महिलेला जमा होणार? 3,000 रुपये कोणत्या महिलेला जमा होणार? हा प्रश्न खूप महिलांच्या मनामध्ये आहे. मित्रांनो, 3,000 रुपये जमा कोणाला होणार हा प्रश्न खूप महिलांच्या मनामध्ये आहे. तर बघा, ज्या महिला पात्र आहेत, ज्यांचे कागदपत्रे योग्य आहेत, ज्या महिलांची कागदपत्रे एकदम बरोबर आहेत, योग्य आहेत आणि आधार लिंक आहे, त्याच महिलांचं ज्या महिलांचा आधार लिंक आहे आणि अर्ज मंजूर आहे, त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. 3,000 रुपयांचा. आणि त्यातली त्यात सर्वात मोठी बातमी म्हणजे तर 3,000 रुपये यायला फक्त एवढंच लागतं का? तर नाही, आणखी एक गोष्ट लागते, ती म्हणजे तुमचे 2 महिन्याचे हप्ते रखडलेले असणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या महिला पात्र आहेत, ज्यांचे कागदपत्रे योग्य आहेत, आधार लिंक आहे आणि अर्ज मंजूर आहे, त्यांना 3,000 रुपये येणार आहेत. पण त्यांचे 2 महिन्याचे हप्ते एकत्र येणार आहेत 3,000 रुपये. तुम्हाला काय बोनस नाही भेटणार 3,000 रुपयाचा. त्यामुळे तुम्हाला तुमचे 2 हप्ते जर रखडलेले असतील तर तुम्हाला 3,000 रुपये जमा होऊ शकतात तुमच्या बँक खात्यामध्ये. कोणत्या महिलांसाठी? तर ज्यांचा मागच्या महिन्याचा 1,500 रुपये आणि ह्या महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता एकत्रित 3,000 रुपये मेमध्ये येणार आहे, अशा महिलांना 3,000 रुपये जमा होणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये. ज्यांचे 2 हप्ते एकत्र रखडलेले आहेत त्यांना 3,000 रुपये जमा होणार आहेत. तर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.